नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत माझ्या छोट्या श्रीमईच्या फळांच्या आवडीवर आधारित एक खास कविता शेअर करणार आहे। या कवितेमध्ये श्रीमईला आवडणारी फळं, तिच्या छोट्या छोट्या क्यूट चॉईसेस आणि तिचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे फ्रूट कस्टर्ड हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल। या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय इझी आणि हेल्दी फ्रूट कस्टर्ड रेसिपी देखील दाखवणार आहे। आणि खास गोष्ट म्हणजे हे फ्रूट कस्टर्ड मी दुधाशिवाय म्हणजेच विदाउट मिल्क बनवलेलं आहे, कारण फळ आणि दूध हे कॉम्बिनेशन आयुर्वेदानुसार विरुद्धांना मानलं जातं। म्हणूनच मी हा हेल्दी आणि सिंपल पर्याय निवडला आहे आणि त्यासोबत मी स्वतः लिहिलेली ही गोड कविता। या कस्टर्डसाठी मी वाटीभर मखाने, थोडेसे काजू, बदाम आणि मिक्स सीड्स अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले। त्यामध्ये थोडंसं केसर घातलं, नैसर्गिक गोडव्यासाठी खजूर ॲड केले आहेत। हे सगळं एकत्र ब्लेंड करून स्मूथ पेस्ट तयार केली आणि शेवटी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घातलं आणि अगदी हेल्दी, क्रीमी आणि टेस्टी असे आपले फ्रूट कस्टर्ड तयार। चला तर मग सुरू करूया फळांची मेजवानी। आंबा हा तर फळांचा राजा, मला आवडतो कलिंगड ताजा। लाल लाल दिसते किती छान लागते, रसरशीत खाऊन गारगार वाटते। द्राक्षे आवडतात हिरवी, काळी अन लाल, गोड गोड रसाने ओले होतात गाल। लिची, चेरी, ड्रॅगन, अवाकाडोची चवच भारी, गोड नसली तरी त्यांची मज्जाच येते न्यारी। पपई अन टरबूज टोचून टोचून खाते, 5 मिनिटात मी अख्खी एक प्लेट संपवते। सफरचंद आणि अननस नाही मला आवडत, त्यांना बघून माझे तोंडच नाही उघडत। केळी अन पेरू माझे ऑल टाइम फेवरेट, खाण्यासाठी मी अजिबात नाही करत वेट। चिक्कूची तर गोष्टच एकदम वेगळी, गोड गोड लागतात ते प्रत्येक वेळी। पण आज मी नेमके कोणते फळ खावे? चला आईला फ्रूट कस्टर्ड बनवायला सांगावे। चला, आमचं फ्रूट कस्टर्ड खाऊन झालंय। कशी वाटली ही माझी कविता आणि आजची ही रेसिपी? आवडली असल्यास रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा। बाय बाय, टेक केअर।